हॅलो, चला तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान अशा व्हिडिओमध्ये. मी आता तयार होते आणि मी आत्ता व्लॉगिंगला स्टार्ट केले, कारण मला थोडंसं बाहेर जायचं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मी बाहेर कुठे जाणार आहे. थोडंसं काम होतं बाहेर, म्हटलं चला तिकडंच जाऊन येऊ. आणि काव्यासोबत काल काव्याने पिझ्झा आणला होता आणि त्यांनी डॉमिनोजमधून पिझ्झा आणला होता. त्यांना खूपच महाग लागला होता. आणि त्यामध्ये आले पण होते, किती 4च पीस आले होते. मग खायला पण नाही भेटले सगळ्यांना पोटभर. तर म्हटलं चला आज काव्यासाठी पण सरप्राईज देऊ, काव्याला पण पिझ्झा घेऊन येऊ खायला आणि आपण पण खाऊ. कारण माझी पण इच्छा होती. अशाच सध्या ना मी पिझ्झा म्हणजे बाहेर खायला कुठं काही खायला जातच नाही. तर चला म्हणलं आज आपण तयार होऊ आणि पिझ्झा आणायला जाऊ. कसं पण आज भीम जयंती आहे, तसं बाहेर पण ट्रॅफिक आहे आणि आज आहो पण थोडंसं उन्हाचं आले होते घरी. कसलं ऊन तर लागते ना, तर ते पण आज घरी आले होते. तर ते म्हणत होते की चल ठीक आहे जाऊन येऊ जायचे. तर आत्ता वाजले तसे संध्याकाळचे 5 वाजले. तरी पण एवढं ऊन चमकते ना बाहेर, खूप खूप जास्त ऊन चमकते. तरी पण म्हणलं चला आता निघलो आहे ना तर जाऊन येऊ, कारण खायची तर इच्छा होती तशी पण, म्हणून जायचे आहे. आता मी तयार होते. ऐश्वर्या आणि त्याचे पप्पा तर गेलेत खाली तसे. त्यांना मी म्हणलं जा खाली. ऐश्वर्याची टोपी आहे ना ती एक हरवली काव्यानं त्या दिवशी. आम्ही फिरायला गेलो होतो बाहेर आणि काव्याकडनं रिक्षामधून पडलीच खाली. तर म्हणलं चल आता खाली एक टोपी आहे, त्यांना म्हणलं तीच, आई बाहेर जाणार होतं थोडंसं, तर म्हणलं त्यांना दुसरी घ्या म्हणलं आईकडनं. खाली होती एक, म्हणलं तीच थोडा वेळ, कारण ऊन जास्त लागते बाहेर. आणि तर सध्या ना तो टोपीचं टी शर्ट घालूच देत नाही, कारण त्याला जास्त गरम होते वाटतं. तर तो टोपीचं टी शर्ट घालूच देत नाही. आता मी पण रेडी झाली, आता थोडंसं लिप बाम लावली. गरम खूप होते. 2 मिनिटसुद्धा फॅन बंद चालत नाही. थोडीशी लिपस्टिक. चला आता मी तर रेडी आहे. तर आता मी लॉक करते आणि जाते. आणि पिझ्झा तर आम्ही तसं खालीच खाणार आहोत असं चालले. बघू आता वरती आणतो की खाली खातो. मी तर तयार आहे. तर चला भेटू पुढं. शौर्य पडशील ना. शौर्य पप्पा कुठे गेलेत? हाय कर, हाय. इकडे बघून कर, हाय मामा. अरे इकडे आहे मी. तू पप्पा तिकडे यायला. पप्पानं ऑर्डर दिली पिझ्झाची. दिली ऑर्डर. शौर्य पप्पा. पडशील सावकाश. नो आणलो पिझ्झा. पिझ्झा इथे पार्सल घेतलाय. घरी गेल्यावर ओपन करतेस. आम्ही आलोय बाहेरून पिझ्झा वगैरे खाऊन आणि मी शौर्याला पण झोपवले. आता थोडं मला शिलाईचं काम होतं, म्हटलं ते तर करून घेते, कारण शिवायचं खूप सारं आता पेंडिंग आहे. तर चला म्हटलं सकाळी एक ब्लाऊज शिवला होता, ते मी तुम्हाला दाखवते. सकाळी म्हणजे शिवला होता आणि याला म्हणजे आणखी नॉट वगैरे लावायचे आहेत. हात शिलाई हुकलूक पण बाकी आहे त्या ब्लाऊजचे. हा एक झाला होता. आणखी एखादी जर शिवून झालं तर ठीक आहे म्हणलं, कारण दिवसामध्ये 2 तर व्हायलाच पाहिजे. तर चला बघू आता काय होते पुढं, काय करते ते दाखवतेच तुम्हाला. तर चला भेटू पुढं. आता ना रात्री 8:30 वाजलेत आणि शौर्य अजूनही झोपेतून उठला नाही. तो झोपलेलाच आहे. माझा ना इकडं अर्धा ब्लाऊज शिवून झाला आहे. हे बघा, मी सगळे पार्ट तयार करून ठेवले, फक्त जॉईन करायचे. आता ना मला खूप कंटाळा आल्यासारखं होते. तर म्हटलं चला थोडंसं चहा पिते आणि ताईकडे जायचे, तर म्हणलं ताईकडे जाऊन येते. तरी आता बघू, थोडंसं चहा पिते आणि शौर्य उठला तर ठीक, नाही तर आता त्याला उठवते आणि जाते. बघू आता पुढं काय होते. पहिले चहा पिते, कारण डोकं आता खूप दुखायला लागले. मी आता इथं आवरून तयार झाली आहे आणि माझा नाश्ता वगैरे पण झाला आहे, सगळं आवरून पण झालं आहे. आंघोळ झाली, कपडे धुवून झाले, भांडी वगैरे घासून झाले. जेवण बनवायचं तेवढं बाकी होतं. म्हटलं चला कालच्या व्हिडिओचा शेवट केलं नाही, कालच्या व्हिडिओचा शेवट करू आणि नंतर बाकीच्या कामाला लागते म्हणलं. शौर्य आणखी झोपीतच आहे, अजून झोपीतून उठला नाही. बघा अजून झोपलेलाच आहे, कारण मला बेड पण नाही काढता येत तो झोपल्यामुळं. म्हटलं चला असू द्या, तो जोपर्यंत उठणार नाही ना तोपर्यंत मी पण त्याला काही उठवणार नाही.
तर म्हटलं चला आता हा एक ब्लाऊज शिवलेला होता काल आणि त्यालाच हातशिलाई वगैरे करायची बाकी होती. तर म्हटलं पहिलं याला हातशिलाई वगैरे करून घेते, व्हिडिओचा शेवट करते आणि व्हिडिओ अपलोड वगैरे करून घेते. म्हणजे उद्याची व्हिडिओ लगेच मी काढायला तयार, कारण शौर्य उठल्यानंतर काढेल. आणि आज आमच्याकडं पाणी येणार नव्हतं, उद्या पाणी येणार नव्हतं, तर त्यामुळं आजच पाणी भरायचं होतं. आणि एवढे कपडे जास्त पडले होते, नाईट कपडे वगैरे सगळेच धुवायचे होते. तर मी कपडे धुतलेत, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल. एवढे जास्त कपडे पडले होते ना, अख्खं बाहेर जेवढी मोकळी जागा होती ना तेवढी जागा भरली कपड्यांनी, काहीच जागा उरली नाही, एवढी शिल्लक नाही राहिली. डबल मला कपडे टाकावे लागले आणि ब्लँकेट वगैरे पण मी वॉश करून घेतल्या, कारण म्हणलं आता उद्या पाणी येणार नाही तर परवा पण पाणीवरती चढणार नाही, कारण आम्ही 3ऱ्या फ्लोअरवरती राहतो त्यामुळं पाणीवरती चढणार नाही. सगळेच जण पाणी भरून घेतील त्यामुळं वरती चढणार नाही. आणि आम्हाला पाणी तसं पण 3 ते 4 तासच येतं. सकाळी 5 वाजता येतं, 6, 7, 8, 8:30पर्यंत असतं. तर आज 9:30पर्यंत पाणी होतं. मग मी सगळं काम आवरलं, गॅस वगैरे पुसून वगैरे घेतलं, धुवून पुसून सगळंच घेतलं. आता सगळं झालं आहे माझ्यावरून. आता म्हणलं शौर्य उठला की त्याला आंघोळ वगैरे घालेल आणि फरशी वगैरे पुसून घेईल आणि तोपर्यंत म्हटलं हातशिलाई करून घेते. आणि खूप कामं पेंडिंग आहेत. ह्या कस्टमरचे 3 ब्लाऊज द्यायचे आहेत आणखी. 18 तारखेपर्यंत आहेत द्यायचे तसे, पण कसं माझं पण काम कसं असतं, शौर्यने करू दिलं तरच काम माझं होत असतं. म्हणून म्हटलं आता चला शौर्य झोपला आहे तोपर्यंत 2 ब्लाऊजचे जरी पण हुकलूक झाले ना. आईचे पण 2 ब्लाऊज शिवलेले आहेत, आईला पण द्यायचेत आणि आईच्या पण ब्लाऊजला काजे बटन करायचे राहिले. तर म्हटलं आईला पण काजे बटन करून देते, कारण आई देवाला जाणार आहेत. म्हणून म्हटलं घातले तर घालतील साडी. आणि मी एक आईला साडी घेतलेली आहे, तिला पण मला साईडने टिपा मारायच्यात. तर म्हणलं आता चला तिला पण टिपा मारून आज घेते. चला बघू आज काय काय करते दिवसभर. आता खूप आळशी होत चालले दिवसेंदिवस असं मला वाटायले, कारण मी आज व्हिडिओ स्टार्ट केला आहे म्हणून मी आज हे सगळं काही आवरून बसली. नाहीतर माझं काही आवरलेलं नसतं, मी जशाच तशी बसलेली असते. तर बघू आता का आजपासून काही चेंजेस होतात व्हिडिओमुळं, काही माझ्यामध्ये म्हणजे मोटिवेशन, माझ्यामध्ये काही बदल होतो मोटिवेशनचा की कसं होतं. आता बघू. सकाळपासून तर मी काही अजिबात मोबाईल बघत बसले नाही, काहीच नाही. म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओ एडिट केला, पोस्ट केला आणि म्हटलं लॉंग व्हिडिओचं पण शेवट करून घेऊ आणि उद्याचा पण व्हिडिओ लगेच स्टार्ट करायचा आहे. आजचा व्हिडिओ अपलोड करून घेईल आणि उद्याचा पण स्टार्ट करेल. तर चला, तुम्हाला जर कोणाला हा माझा आजचा व्हिडिओ छान असा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या भेटू छान अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.